मला सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव कमाल धारवाडकर. हां. म्हणजे कमाल हुसेन चांद धारवाडकर. हां. आणि प्रॉपर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे. ओके. तर इकडे पुण्यात कधी आले तुम्ही? 5 वर्ष झाले, 5-6 वर्ष. 2019मध्ये मी इथं आलो होतो. हां. 2019मध्ये येऊन मी इथं 1 वर्ष चिंचवड गावात होतो. हां. तिथून मी मसाजचा कोर्स केलेला आहे. ओके. आणि मसाजचा कोर्स झाल्यानंतर मला एक कोणीतरी सांगितलं कॉलेजमध्ये ॲडमिशन घे म्हणून. हां. मग तेव्हा मी 11वीला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. तेव्हा लॉकडाऊन होता. आणि आत्ता मी TYला आहे. ओके. मग तुम्हाला इथे किती दिवस झाले इथं येऊन मला 2 वर्ष झाले. ओके. मग तुम्ही ट्रेनिंग कुठे घेतलं आधी याचं? चिंचवडगाव. 2019मध्ये चिंचवडगावातच घेतलं होतं. ओके. कसं वाटतं हे काम करून तुम्हाला? हे काम बरं वाटतं. हां. तसं तर या कामाची मला एवढी काय आधी चाव नव्हती, हां. आवड नव्हतं. हां. पण इथं आल्यानंतर मला हे सुरू झालं. म्हणजे 2019मध्ये जे शिकलो होतो ते 2023मध्ये येऊन मी स्टार्ट केलं. तेवढे 4 वर्ष मला काहीच हे नव्हतं. त्याच्या आधी काय करायचे तुम्ही? याच्या आधी तर काहीच नाही. मी गावाकडे होतो. हां. मी मधून ब्लाइंड आहे. ओके. 10वी शिक्षण झाल्यानंतर मी ब्लाइंड झालो एका ॲक्सिडेंटमध्ये. ओके. तर त्याच्यानंतर घरीच मी फक्त असायचं. म्हणजे कोणी आयडियाच नव्हती असं ब्लाइंडचं शाळा असते किंवा ब्लाइंड कॉलेज करू शकतात. काहीच आवड नव्हती. म्हणजे काहीच असं माहिती नव्हतं आम्हाला. मग 2019मध्ये माझा एक कझन ब्रदर जो आता वरती बसला आहे, त्याने मला सांगितलं की इकडे भरपूर आहे काय काहीतरी शिकायला. तेव्हा 2019मध्ये मी माझी एंट्री झाली तिकडे. मग तेव्हापासून शिकतोय. ओके. आता कोणकोणत्या प्रकारचं मसाज देता तुम्ही? कसं काय? मी एक आपला सिंपल मसाज करतो. त्या ॲक्युप्रेशर विथ मसाज करतो आणि स्ट्रेचिंग मसाज करतो. सध्याला तर हे 3 इथे चालू आहे. जेव्हा कस्टमर तुम्हाला फीडबॅक देतात कसा असतो, त्यांना काय म्हणतात, तुम्हाला काय सांगतात? जेव्हा फीडबॅक देतात काही जण सांगतात की मस्तच आहे. काही जण सांगतात की एकदम चांगलंच आहे. म्हणजे जे रेट आहे त्याच्या वरचं रेट पाहिजे. पण काही जण सांगतात काय रेटच्या हिशोबाने मसाज नाही झालं. अच्छा. तर असं पण एक फीडबॅक येतो. कमीत कमी तर देतोच. ओके. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी आई आहे, वडील आहे, माझे भावंडे आहेत आणि वहिनी आहेत, त्यांचे पोरं आहेत. मग आता तुम्हाला इथं तुम्ही जसं येणं जाणं वगैरे कसं करता? तुम्हाला इथे यायचं असतं मसाज सेंटरला? PMT बसनं. ओके. सगळं मी इथं वाघोलीला राहतो. वाघोलीवरून 8ची बस पकडतो आणि 1.5-2 तास तर लागतं तिथे. तुम्ही बोलले की एका ॲक्सिडेंटमध्ये तुमचं हे झालं होतं. तर त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला कळालं की तेव्हा तुमची काय मानसिक परिस्थिती होती? तुम्हाला काय वाटलं होतं की आता आपण काय करू शकतो की नाही? मला तर असं वाटलं काहीच नाही करू शकत. कारण की तेव्हा जेव्हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर एकदम ब्लँड झालो ना, किती 2008मध्ये 2008 ते 2019पर्यंत हे 11 वर्ष एकदम डिप्रेशनमध्ये गेलो असं समजू शकता. काहीच मला वाटलं काहीच आता सगळं बेकारच गेलं, काहीच करू शकत नाही. तर असं एक दिवस गेले. त्याच्यानं 2018मध्ये एक मुलगा आला आमच्या गावात. तोच माझा कझन ब्रदर होता. त्याने सांगितलं की तो पुण्यात राहतो, शिकतो. तेव्हा माझ्या आईवडिलांना जरा आयडिया झालं की ब्लाइंडसाठी पण असते काय काय शिकायला. थोडे मोटिवेट झाले तेव्हा. मग 2019मध्ये आलो मी. तेव्हा तर एकदम नवीन होतं, त्यामुळे काहीच एकदम कळतच नव्हता कसं काय करायचं ते. बाहेर पडायला पण घाबरायचो. असं ट्रेनिंग घेताना काय अडचण येईल तुम्हाला? कसं? ट्रेनिंग घेताना मला एकच अडचण आहे, ते अभ्यास कसा करायचा. आता हे ब्लाइंड पोरं जे ब्रेल लिपी आहेत ना, त्याच्या माध्यमातून अभ्यास करतात. आणि माझा प्रॉब्लेम असा आहे की मी डोअर्समध्ये शिकलेलो आहे. ब्रेल तर येतच ना. तर अभ्यास कसं करायचं याचं
हे माझ्यासाठी एक अडचण होती. मग तिकडच्या शिक्षकांनी सांगितलं, की तुला अभ्यास करायला मेमरी कार्डमध्ये अभ्यास भरून देणार आणि ते ऐकायचं. मग ते मी ऐकण्यास सुरुवात झाली माझी. आता तुमचं पुढे काय प्लॅन आहे? की नंतर भविष्यात काय करायचं विचार करता? आता तुम्ही पूर्ण पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला वाटतं की मी आता काहीतरी करू शकता. हं. आता तर मी आता टी-वायला आहे. आता चालू आहे माझं. त्याच्यानंतर माझे प्रयत्न हेच आहे, की मी गव्हर्नमेंट जॉब लागेल. रेल्वेमध्ये, बँकेमध्ये किंवा असं कुठे गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करू. करणारच आहे. पण ट्राय तर तेच आहे. नाही झालं तर मसालाच करिअर बनवायचं. तसं मसालाच करिअर बनवणार आहे. पण ते एक एक ट्राय म्हणून करणार आहे. ओके. तुमचा इथला अनुभव कसा आहे कामाचा? एकदम मस्त. कारण की 4 वर्ष तर मी इकडे-तिकडे गेलो, मला काहीच आवडलं नाही. हं, पण 2023च्या ऑक्टोबर महिन्यात मी जेव्हा इथे आलो, हं, तेव्हा इथलं मला आवडलं. हं. कारण की अन्य ह्याच्यातमध्ये मसाजच्या नावाने म्हणजे दुसरं काहीतरी होत राहतं. काय होतं? दुसरं एक जसं कोणी सांगतं आणि काहीतरी प्रायव्हेट मसाज म्हणजे एक हं, क्रॉस मसाज करायला असं हं, हे होतं. हं. गैरवर्तणूक. हां. ओके. तर इथे तसं नाही आहे. इथं प्रॉपर फक्त मसाजच आहे हं, आणि एक फॅमिलीसारखं एक हे आहे, हं. वातावरण आहे. आता हे झालं तुमचं याच्यामध्ये. तुम्ही एक एन्जॉयमेंट म्हणून काय करता? कुठे फिरायला जाता? तुमचे मित्र, कंपनी वगैरे काय कसं तुम्ही एन्जॉय करता? हां, तुमचे कोण मित्र आहेत? एन्जॉयमेंटमध्ये भरपूर काय काहीतरी करतो. इकडे पण एन्जॉयच होतं तसं आमचं. हां, इकडे पण कधी-कधी आम्ही पार्टीला पण जातो, हां. बाहेर डिनरला पण जातो, हं, पिक्चरला पण जातो. हं, तर इकडे पण एन्जॉयच होतो. तसं मित्रांचं सुट्टी असेल तर मित्रांबरोबर असं कॉलेज वगैरे असं कुठेतरी जातात फिरायला. हं. तुम्ही पिक्चरला जाता तेव्हा तुम्हाला पूर्ण ऐकून चित्रपट कळतो का कोणी सांगतो तुम्हाला? ऐकूनच, सगळं ऐकूनच. ओके. सगळं ऐकलं तर जसं आम्ही ऐकत जातो तसं आमच्या डोक्यात चित्र तयारच होतो. ओके. त्यालाच आम्ही फॉलो करतो. तेच पिक्चर समजून असं हे करतो. आता आपण बघतो की जे तुमच्यासारखे आहेत कोणाचं दृष्टी गेली, कोणाला लहानपणापासूनच नाही किंवा ॲक्सिडेंटमुळे कोणाची गेली. हं. तुमच्यासारखे असे बरेच जण आहेत की ते डिमोटिवेट झाले आहेत किंवा मग त्यांना असं वाटतं की आता आपण काही करू शकत नाही. हं. तर अशांना तुम्ही काय सांगणार? अशांना फक्त मी एकच सांगतो, हां. की स्वतःला असं समजू नका की बेकार झालेलं आहे. हं, डोळे नाही म्हणून एकदम आपलं आयुष्य खराबच झालं आहे. असं नाही आहे. जर डोळे नाही आहे, तर दुसरा काहीतरी आपल्यामध्ये एक कला असतोच हं. आणि ते कला आपल्या आयुष्य जगण्यासाठी एक मार्ग ठरतं. त्याच्या आधी दिलाय कधी कुठे इंटरव्ह्यू? नाही. ही पहिलीच वेळ आहे. हां. काय वाटलं मग जेव्हा तुम्हाला कळालं की तुम्हाला आज इंटरव्ह्यूमध्ये बोलायचं आहे किंवा तुमचा व्हिडिओ घेणार आहे आज? काय नाही, चांगलंच वाटलं म्हणजे. अच्छा. सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा मला. माझं नाव अरबाज झारवडकर. ओके. अरबाज, मला तुमची स्टोरी सांगा एकदम सुरुवातीपासून. तुम्ही कुठले आहेत, काय आहेत वगैरे? म्हणजे माझं तर मी कोकणाचंच आहे, कणकवली, हां. सिंधुदुर्ग जिल्हा. तिथंच माझं म्हणजे शाळा वगैरे झाली नॉर्मल शाळेतच. म्हणजे मी आधी नॉर्मलच होता. ओके. नंतर पुण्यात आल्यानंतर पुण्यात आईवडील राहायचे आणि मी आजीकडे राहायचो कणकवलीत. ओके. तर पुण्यात आल्यानंतर मी कामाला वगैरे जात असताना कुठे कामावर जायचे तुम्ही? वाघोलीमध्ये एक फटाक्याची फॅक्टरी आहे, म्हणजे गोडाऊनसारखं नाही का. हां. तिथून फटाके वगैरे घेऊन आम्ही दुकानात वगैरे पाठवायचो. ओके. होलसेल होतं, तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करायचे का? हां. ओके. तर तेव्हा ते जे फटाक्याची बारूद असते ती डोळ्यामध्ये गेली. मग मी हळूहळू नंतर थोडं थोडं दिसणं जरा कमी झालं. ओके. नंतर पूर्णपणे तुमची दृष्टी हे झाली समजा. हां. नंतर मी शिक्षण स्टार्ट केलं ब्लाइंड झाल्यानंतर. हां. शिक्षण मी सोडली होती, नॉर्मल असताना 7वीपर्यंत शिकलो होतो. हं. नंतर मी शिक्षण स्टार्ट केलं. ओके. काय शिक्षण गेलं? डायरेक्ट मी 10वी केली 17 नंबर फॉर्म भरून. ओके. नंतर हळूहळू कॉलेज 11वी 12वी फर्ग्युसन कॉलेजमध्ये. हं, हं. काय वाटलं होतं जेव्हा तुमची हे गेली होती, तुमची दृष्टी गेली पूर्णपणे? दृष्टी गेल्यावर तर वाईटच वाटलं होतं खूप. हां. काय भावना होती की आता आपण पुढे काय करू शकतो नाही वगैरे? पहिले तर मला वाटलं की आता पूर्ण लाईफ संपली, आता काय पुढे करू शकतच नाही आपण. हं, हं. पण नंतर
काही 1-2 मित्र वगैरे मिळाले, म्हणजे आमच्या इथंच राहायचे. काही एक ब्लाइंड राहायचा सायनाथ म्हणून. मग त्याला कळल्यानंतर तो मला भेटायला आला. त्याने मग सांगितलं मला की पुढं काय करायचं काय ना. मग त्याच्याकडून थोडी हिंमत मिळाली. इथे कधीपासून काम करताय तुम्ही? मला आता इथं 1.5 वर्ष झाले. ओके. कसं सुचलं तुम्हाला इथे काम करायचं किंवा मसाज करायचं, ही आयडिया कुठून भेटली तुम्हाला? इथं अक्षय म्हणून एक मुलगा आहे, तो माझा मित्र आहे. हां. तर त्यांनी मला सांगितलं होतं की इथं मसाजचं काम वगैरे आहे म्हणून. आणि माझा कोर्स झाला होता आधीच, म्हणजे जेव्हा शिक्षण वगैरे करत होता तेव्हाच मी मसाजचा कोर्स पण केला. मग त्यांनी मग सांगितलं की इथं मसाजचं काम आहे. मग त्यांनी बोलून घेतलं मला इथं आणि मग स्टार्ट केलं. मग इथं मग त्यांना आवडलं काम, मग इथं मग चालू झालं. ओके. कसं वाटतं इथे काम करताना? काम करताना इथं खूप चांगलं वाटतंय. म्हणजे याच्या आधी पण काही ठिकाणी गेलोय मी, निगडी वगैरे अशा ठिकाणी. तर तिथं एवढं काय म्हणजे स्पा म्हणजे आता खूप वाईट वगैरे काम चालू असतं तिथं. ओके. ते मला थोडंसं जाणवलं. मग ते काम मी सोडलं. मग मला पण असं वाटत होतं की इथं काम वगैरे बघूया पहिले स्टार्टिंगला कसं आहे कसं नाही ते. मग इथं तसं नव्हतं, म्हणजे चांगलंच होतं इथं. ओके. मग चांगलं वाटलं मग इथं येऊन. काय चांगले वाईट अनुभव आहेत का तुमचे शेअर करण्यासारखे? वाईट अनुभव तर मसाजवरती कुठल्याही तुमच्या आयुष्यातलं सांगा. असं दृष्टी गेल्यानंतर तेच माझा वाईट अनुभव होता. किंवा नाही, मग किंवा लोकांची जी वागणूक असते की आधी तुमच्यासोबत कसे वागायचे किंवा या घटनेनंतर तुमच्यासोबत कसे वागतात, असं काही आधी तर आता मित्रच माझे, कारण काही नॉर्मल मित्र होते माझे आधी, जे माझ्यासोबत तेव्हा तर चांगलं बोलायचे, चांगलं राहायचे. पण आता ब्लाइंड झाल्यानंतर ते आता दूर गेले ना, म्हणजे तेव्हा खूप वाईट वाटतं की ते आता गाडी वगैरे फिरतात वगैरे. आता त्यांना बघून वाईट वाटतं मला की आता मला जर दिसलं असतं तर मी पण एन्जॉय वगैरे केलं असतं गाडी वगैरे फिरून. म्हणजे ते तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही राहत का? नाही, आता ते कॉन्टॅक्टमध्ये नाही राहत माझ्या. तुम्हाला फोन वगैरे नाही करत? नाही. ओके. तुमची इच्छा आहे की त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे, तुम्हाला भेटलं पाहिजे? हो, नक्की. बरं वाटतं म्हणजे लहानपणाचे मित्र वगैरे असले की. अच्छा. काय सांगायचं तुम्हाला तुमच्या मित्रांना? आता तुम्ही एका चॅनलवरती मुलाखत देताय, असं समजा तुमचा मित्र हा व्हिडिओ बघतायत, तुम्हाला काय सांगायचं त्यांना? काय नाही, जर बोललं तर जरा बरंच वाटेल. म्हणजे आम्हाला पण जरा चांगलं वाटतं की लहानपणीचा एक मित्र वगैरे आहे म्हणून आपलं. मग शाळेचे दिवस वगैरे आठवतात मग पहिल्या आधीचे. काय आठवतं शाळेतलं? शाळेचे म्हणजे जे काय मस्ती वगैरे आमची असायची ते सर्व काय आठवलं. ओके. तर आता सध्या तुम्ही मसाजचं इथे काम तर करताच आहे, तर अजून तुमचं पुढे काय प्लॅन आहे तुमच्या आयुष्यामध्ये, लाईफमध्ये? सर, आता रेल्वेचे डी ग्रुप सुटले. डी ग्रुपचे जे रेल्वेचे फॉर्म आहेत ते सुटलेत. मला ते फॉर्म म्हणजे मी आता भरले. त्याच्यात मला आता थोडंसं करायचं आहे करिअर. ओके. त्याची तुम्ही तयारी करता? हो. पुढे तुमचा काय लग्नाचं बद्दल काय वाटतं तुम्हाला? लग्न तर झाले माझं. झालंय? हो. ओके. कधी झालंय तुमचं लग्न? लग्न आता माझं झालंय 2021 मध्ये. ओके. काय करतात तुमच्या मेसेज आता सध्याला काही करत नाही आहे. म्हणजे ते पण फॉर्म वगैरे भरतात, म्हणजे यांचे रेल्वेचे, बँकिंगचे वगैरे तयारी चालू आहे त्यांची पण, परीक्षा वगैरे. ओके. हो. तुमच्या फॅमिलीचा वगैरे तुमचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला सगळ्यांचा? माझं आणि फॅमिलीचं एवढं म्हणजे लग्न झाल्यापासून तर एवढं काही नाही आहे. म्हणजे कशामुळे? कारण माझं लव्ह मॅरेज झालं आहे आणि माझी वाईफ जी आहे ती ब्लाइंड आहे. ओके. तर आता जे घरी तर त्यांना पाहिजे होते की कोणतरी नॉर्मल असायला पाहिजे. ओके. तर ती नॉर्मल नाही आहे, तर ब्लाइंड मी चॉईस केली. त्यामुळं त्यांना थोडंसं राग आहे, त्यामुळं आम्ही थोडंसं वेगळंच राहतो. ओके. रेंट वगैरे करून. ओके. म्हणजे फॅमिलीपासून लांब आहे तुम्ही? हां, लांब आहे. म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे तुमच्या फॅमिलीला नकार आहे का तुमच्या वाईफ ब्लाइंड आहेत म्हणून तुमच्या फॅमिलीचा नकार? लव्ह मॅरेजला तर एवढं का, पण ब्लाइंड असल्यामुळं जास्त. ओके. कसं लव्ह मॅरेज झालं तुमचं? कुठं भेटले तुम्ही तुमच्या? कॉलेजमध्येच. कॉलेजमध्ये आम्ही दोघं एकत्र होतो कॉलेजमध्ये. तिथं आमची भेट वगैरे झाली. मग त्यांनी पण मला मोटिवेट केलं होतं, कारण ती जन्मता ब्लाइंड आहे आणि मी म्हणजे आता थोडंसं झालं होतं ॲक्सिडेंटमुळं. मग त्यांनी मला खूप सपोर्ट केला. मग स्टार्टिंगला तर मी फ्रेंडच होते, नंतर मग हळूहळू मग झालं प्रेम दोघांमध्ये. ओके. म्हणजे तुमच्या वाईफचा तुम्हाला खूप सपोर्ट आहे मोटिवेट होण्यासाठी? हो. काय सांगणार तुमच्या वाईफला तुम्ही, जर काय बोलायचं असेल तर? आता काय सांगायचं? त्या उद्या व्हिडिओ बघणार आहेत?
अच्छा. हा काय किंवा ऐकणार आहेत त्या व्हिडिओ तुमचा हा ओके ओके. काय नाही, असं सपोर्ट कर. मी पण आता भरपूर काही शिकलो तुझ्याशी. मी पण तुला सपोर्ट करत जाईल प्रत्येक कामामध्ये. 7वी पर्यंत तुमचं जे शिक्षण आहे तुम्ही थांबवलं होतं का? तर त्याच्यानंतरच कसा विचार केला की आता पुढं शिकायचं आहे आपल्याला? पुढे आमच्यासाठी काय दुसरे काही ऑप्शनच नव्हते. हा. म्हणजे ब्लाइंड झाल्यानंतर दुसरं काही ऑप्शन नव्हतं आमच्यासाठी की कुठं काम वगैरे मिळेल आपल्याला. हां हां त्यामुळे शिक्षण हे खूप महत्त्वाचं होतं. हां ते मित्रांनी कळलं मला सायनाथकडून. हम्म. मग त्यामुळं मग मी 7वी म्हणजे पुढं आता शिकण्यासाठी 7 नंबरचं फॉर्म भरलं मग. ओके. जे तुमच्यासारखे आहेत ॲक्सिडेंटमध्ये त्यांची दृष्टी गेली किंवा जन्मतच आहेत, अशा लोकांना तुम्ही काय सांगणार मोटिवेट करण्यासाठी? काय केलं पाहिजे त्यांनी? जे डिमोटिवेट झाले त्यांना वाटतं की आपण काही करू शकत नाही. आता बरेचसे आता जे मधून ब्लाइंड झालेत त्यांचं तर असंच आहे की ते आत्महत्या वगैरे करतात किंवा घरी बसून असतात. तर मी त्यांना हे सांगेल की घरी बसून वगैरे काय होणार नाही किंवा आत्महत्या करून पण काय मिळणार नाही. तर जे काय आपली कला वगैरे होती म्हणजे आता पण आहे ते पुढेच घेऊन चाला. म्हणजे जे काय म्हणजे आता गायनमध्ये असेल किंवा डान्समध्ये पण असतं. आता ब्लाइंडला कोणी बघितलं नाही की डान्स वगैरे करत असताना, तर डोळ्समध्ये पण जे काही डान्स वगैरे काय तुमची कला असेल ते पुढे घेऊन चाला तिला. आणि करता डान्स? हां, डान्स तर मला जास्त येत नाही, थोडंफार. अच्छा. अच्छा. ते काय ना म्हणजे तेच शिक्षण वगैरे करा. म्हणजे बाकीचं ते विचार वगैरे द्या सोडून. कारण घरी बसून पण एवढं काय घरून काय सपोर्ट मिळणार नाही. शेवटपर्यंत ते आपले आईबाबाच असतात. नंतर ते पण नंतर हळूहळू कंटाळून जातात की ब्लाइंड आता काय करणार आहे, म्हणजे नाही का, याला घरी बसून आपण किती वेळ जेवण वगैरे काय जे काय असेल मदत वगैरे करणार आहे. ओके ओके. ते पण कंटाळून जातात. त्यामुळे आपल्यालाच करायचं असतं सगळं काही. आणि आत्महत्या करणं हे काय विचार चांगले नाही आहेत. तो काय पर्याय नाही. हां, त्यामुळं पुढे जायला पाहिजे, शिक्षण वगैरे करायला पाहिजे. जर शिक्षण करण्याचं वय संपून गेलं तर काय ना काही कला वगैरे असेलच. तर त्या कलावरती फोकस करून पुढे जायला पाहिजे. ओके. इथल्या दिव्य स्पर्शातल्या कामाबद्दल सांगा. इथला अनुभव तुमचा कसा आहे? काय वाटतंय काम करून? काय म्हणले वगैरे एकदा परत सांगा. इथल्या दिव्य स्पर्शाबद्दल, इथल्या कामाबद्दल तुमचा अनुभव? कामाबद्दल तर अनुभव चांगलेच आहे आमचं इथं अनुभव. म्हणजे आता नवीन नवीन जे लोक येतात त्यांच्यासोबत म्हणजे आपलं चांगली आता म्हणजे जे रेग्युलर पेशंट वगैरे असतात त्यांच्यासोबत चांगली ओळख होती. आणि ओळख असल्यामुळं मग थोडं थोडं काम त्यांच्यामुळे पण सोपं होतं आमचं. ओके. हां. चालेल. थँक्यू अरबाज. खूप छान गप्पा मारल्या. मजा. तुम्हाला काही स्वतःहून सांगायचंय? काय तुम्हालाच थँक्यू म्हणणार होतो मी. कारण कोणी आमचं काय असं इंटरव्ह्यू केला नाही आहे. आणि कोणी असं विचारसुद्धा करत नाही की एखादा नॉर्मल जो ब्लाइंड वगैरे आहे म्हणजे त्यांचे विचार काय वगैरे ते कसं म्हणजे काय करतात, पुढं काय त्यांचा विचार आहे, ते असं कोणी मनात नाही आलं कोणाच्या की ह्यांच्याबद्दल आपण काय बोलायला पाहिजे वगैरे काय. ते तुम्ही विचार करून बोलताय त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यात आधी मला तुमचं नाव सांगा आणि तुमच्याबद्दल सांगा थोडं. माझं नाव राणी वाघमारे. मी साताऱ्यामधून आहे. आणि माझं शिक्षण कोथरूड पुणे ब्लाइंड स्कूलमधून झालं. काय झालं शिक्षण? शिक्षण जास्तीचं आहे म्हणजे तिथे 10वीपर्यंतच झालं. आणि नंतर मग थोडंसं कॉलेज 11वी 12वी वगैरे मग नॉर्मलमधून झालं सगळ्यांसोबतच. पुढे मग काय कम्प्युटर कोर्स थोडा बेसिक. अच्छा. इथे किती वर्षापासून कधीपासून काम करताय? इथे आता 3रं सुरू आहे. 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. ह्या फेब्रुवारी 15पासून 3रं स्टार्ट झालं. ओके. कसा आहे तुमचा इथला कामाचा अनुभव? एकदम मस्त. सांगा थोडंसं आम्हाला इथल्या गोष्टी. काय कसं वाटतं, काय वाटतं? आता शब्दात नाही सांगू शकत, पण छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. असं वाटतच नाही की काम करायला आलो आहे. म्हणजे एकदम सगळ्यांशी मिळून मिसळून असं नाही की मॅडमच आहे त्यांना त्यांच्यासारखंच बोललं पाहिजे. म्हणजे एकदम फ्रँकली असं काहीच नाही आहे. छोटं मोठं वगैरे असं इथं काहीच नाही आहे. कोणी बिनधास्त सगळं. फक्त कामाच्या वेळी काम करतो बस, नाही तर एन्जॉय. ओके. कधी पण कळालं तुम्हाला की तुम्ही हे काम करू शकता किंवा याची तुम्हाला माहिती कुठून भेटली? का ट्रेनिंग कसं घेतलं काय? मसाजचं काम इंटरेस्ट तर लहानपणापासूनच आहे. अच्छा. पण शिकायचं होतं. पण थोडासा कोर्स झाला माझा 1 वर्षाचा ताडेवाला. ते बापू भुवन
इन्स्टिट्यूट आहे ना हां. नॅचरोपॅथी, तिथे झालं थोडंसं 1 वर्षाचं. हं. पण प्रत्येक ठिकाणचा मसाज वेगळा असतं ना, मग इथं आल्यानंतर इकडचं शिकावं लागलं मग थोडा. ओके. इथे ट्रेनिंग घेतलं. हां, इथे पहिलं ट्रेनिंग झालं. हं. आणि कोणाकडून कळालं तुम्ही एक ट्रेनिंग घेऊ शकता कसं काय? आमची एक संस्था आहे फॅट्रिशन म्हणून, हां. तर त्यांच्यातून त्यांना माहिती होतं ना की माझा कोर्स झालेला आहे. हां. मग त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की असा जॉब आहे, तू करशील का? आणि असंही मला याच्यामध्ये करायचंच होतं, त्याच्यामुळे हो बोलले असं. हं. काय वाटतं तुम्हाला कसा फीडबॅक भेटतो कस्टमरकडनं जेव्हा तुम्ही त्यांना मसाज करता वगैरे? छानच भेटतो. ओके. या 3 वर्षामध्ये तुम्हाला काही वाईट अनुभव, चांगले अनुभव आलेत काही कस्टमरकडनं किंवा असे चांगलेच वेगळे? आले, वाईट एकही नाही. ओके. हं. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी मी आईसोबत राहते आहे सध्या. ओके. फक्त आई आणि तुम्हीच आहात का तुमच्या फॅमिलीमध्ये? हां, सध्या तर आम्हीच राहतो. काम करून कसं वाटतंय मग तुम्हाला इथे? छान वाटतं. पुढे काय करावं वाटतंय तुम्हाला अजून? याच्यामध्येच करिअर करायचं असं विचार आहे. ओके. दिव्य स्पर्शबद्दल सांगा, इथल्या कामाच्या अनुभवाबद्दल. तसं तर छान. तुम्ही नर्वस झाल्यात का थोड्या? नाही काहीच नाही आहे. हां, ठीक. सांगा. म्हणजे दिव्य स्पर्शाचा अनुभव तर छानच आहे, पण आणखी काय सांगू, म्हणजे कामाव्यतिरिक्त की कसं? हां, कामाव्यतिरिक्तही सांगू शकता तुम्ही. कामाव्यतिरिक्त म्हटलं तर मस्त एन्जॉय करतो आम्ही कधी कधी. हं. समजा कोणाचाही बड्डे असेल तर सगळे मिळून सेलिब्रेट करतो. हं. सण असेल तर तोही सेलिब्रेट करतो. आणि इथली खासियत म्हणजे फोटो. काही असेल तर फोटो. माझी तर मोबाईलची गॅलरी भरली असून माझ्या फोटो एवढे फोटो काढतो? कुठलाच सण सोडत नाही. एखादा नवीन ड्रेस घालून आले तरी मॅडम म्हणतात, अरे वा किती छान, चला फोटो घेऊया असं. ओके. मॅडमबद्दल काय अनुभव? मॅडमबद्दल काय मी मगाशीच सांगितलं ना की खूप फ्रँकली असं वाटतच नाही की ते आमच्या मॅडम आहेत म्हणून. असं वाटतं की आपल्याच घरातलं कोणीतरी एवढं बिनधास्त बोलतो असं. आणखी काय सांगायचं, सगळंच म्हणजे काही नाही, खाण्यापिण्यापासून ते सगळं. मॅडम बोलतात हे खायचं नाही ते खायचं नाही, स्वतःच आणून देतात. नाही मग खरं आहे ना, काय खोटं आहे. अच्छा. म्हणजे जे खायचं ते हेल्दी आणून देतात हं, बाकी नाही. काय आणून देतात? हां, काय आणून देतात खायला तुम्हाला हेल्दी? फ्रुट्स वगैरे, वडापाव पण देतात कधी कधी. तुम्हाला काय आवडतं जास्त? मॅगी. ओके. मग मॅगी भेटते का तुम्हाला? भेटते ना कधी कधी. ओके. कारण मॅगी खायचं नाही असं मॅडमचं मत आहे. ओके. पण तुम्हाला आवडतं? हो, पण म्हणजे सगळ्यांनाच आवडतं. तुमचे मित्र मैत्रिणी वगैरे आहेत, काय करतात ते? तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सगळे? सहसा नाही जास्ती. एखादी अशी व्यक्ती की जिचा तुम्हाला खूप सपोर्ट भेटला आहे तुमच्या लाईफमध्ये? सपोर्ट म्हणाल तर घरूनच ना. आईचा? हां, आईचा. ओके. घरून. आणि जे कोणी टीचर्स वगैरे असतील आहेत म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत जे मार्गदर्शन करत आले त्यांचा, आणि घरूनच असं सपोर्ट खूप भेटतो. पण आयत्या वेळेला किती नावं सांगावीत असं. माझ्या बाबतीत तर खूप जणांचाच भेटलाय, त्याच्यामुळे एकाचं नाव घेणं योग्य नाही. बरोबर आहे. तुमच्यासारखे बऱ्याच जण असे आहेत की त्यांना काम करायची इच्छा आहे पण करता येत नाही, किंवा काय करावं कळत नाही. त्यांना तुम्ही काय सांगणार की काय करायला पाहिजे? काम करता येत नाही असं शक्यच नाही. कारण आता आमच्यासारखे लोक कितीतरी जण, कोणी बँकेत आहे, कोणी टीचर आहे, तर कोणी खूप सारे, म्हणजे असं कुठलंच फील्ड नाही आहे की जिथं ब्लाइंड नाही. म्हणजे कष्ट केले ना किंवा मेहनत केली असं, आणि मनात जर इच्छा असेल तर होतं ना, नसेल तर काहीच नाही होत. मला तर वाटतं की आळस न करता, आता ह्या फील्डमध्ये जास्तीत जास्त लोक म्हणजे नाही आहेत, कमी येतात खूप. आणि काही जण असं आहे की आवडीनं पण येतात, इच्छा पण असते काहींची माझ्यासारखी. पण असं आळस न करता आणि मनात इच्छा ठेवून
सगळ्यांनी म्हणजे नाही का, आता ब्लाइंडचं कसं काही जण म्युझिक, म्हणजे मी म्युझिकला नाव नाही ठेवत, मला तर खूपच आवडतं. मी पण 2-3 एक्झाम झाल्यात माझ्या, पण मी पण म्युझिक करत होते आधी, नाही असं नाही. पण ब्लाइंड आणि म्युझिक हे जे काय म्हणतात त्याला जुळलंय ना समीकरण. हां, ते कुठंतरी जाऊन, मी म्हणत नाही की म्युझिक करूच नये असं माझं मत नाहीच म्हणत, पण कसं आहे माहिती आहे का, जे कठीण काम असेल ते सोपं करावं आपल्याला, हे मी का नाही करू शकत असं म्हणून करावं असं मला वाटतं की सगळ्यांनीच. असं मला हे येत नाही आणि मी हे करणारच नाही असं म्हणून आहे. असं जर असेल ना तर सहज काही करू शकतात लोक, जॉब पण मिळवू शकतात. म्हणजे सोपं न निवडता चॅलेंजेस पण accept हां, मला तर हेच आवडतं. मला तर काही नव्हतं येत, पहिल्यांदा मसाज बनला मग पण माहिती नव्हता, पण कुठेतरी इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे चला असं. अजून कुठल्या गोष्टींमध्ये आवड तुम्हाला? अजून याच्या व्यतिरिक्त काय करता तुम्ही? अजून मी राखी बनवत होते आधी, म्हणजे ज्या गोष्टी अशा आहेत ना की हाताने असं बनवू शकतो आपण, जे पेपर बॅगा, राख्या, पुन्हा कॅन्डल वर्कशॉपमध्ये पण होते मी एका ठिकाणी आमच्या साताऱ्यामध्ये आहे, तिथे पण शिकत होते, जॉब पण करत होते तिकडे पण. आणि एक आमचे सागर सर म्हणून आहेत, त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे सागर पाटील म्हणून. तर ते चार्जेबल वस्तू बनवतात, म्हणजे बॅटरी, चार्जेबल ट्यूब वगैरे सगळं जे काही असेल ते इलेक्ट्रिकचं. तर त्यांच्याकडून पण मी थोडंसं फार काहीतरी म्हणजे मार्केटिंग करत होते. मी त्यांच्याकडून शिकायचं राहूनच गेलं, इन फ्युचर ते पण शिकन, पण मार्केटिंग तेही करायचे, त्यात पण इंटरेस्ट होता. म्हणजे खूप सारं, म्हणजे असं मला म्हणजे जे समोर येईल ना ठीक आहे हे करूया, इंटरेस्ट येतो काही माहिती कसं काय. तुमच्याकडे एवढा पॉझिटिव्ह आहे, आहे, तुम्ही एवढा सकारात्मक पद्धतीने बघता, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने बघता, कशामुळे आली ही गोष्ट, काय कुठून येतो एवढा पॉझिटिव्हनेस? सांगितलं ना, घरचा सपोर्ट, आणि घरच्यांपेक्षाही जास्त जे माझे टीचर आहेत त्यांचं. असं नाही आहे की टीचर समोरच असले पाहिजे किंवा आपलं शिक्षण झालं की संपलं, त्यांच्या आठवणीच एवढं काही पॉझिटिव्हिटी देऊन जातात मला बस. एखादी आठवण शेअर करावी वाटते का तुम्हाला? नाही, अशा खूप आहेत, त्याच्यामुळे आठवत नाही सगळं. किंवा असं एखादी व्यक्ती जी तुमच्या सध्या जवळ नाही आहे पण तिच्यापर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे, ती ऐकणार आहे, काय सांगायचं तुम्हाला? सांगायचं आहे म्हणजे हेच की एखादी व्यक्ती आहे की जिला बघूनच किंवा जिला ऐकून, जवळ नसून पण खूप काही शिकायला भेटतं, बस एवढंच बोलायचं, बाकी काही नाही. आणि खूप काही शिकले. चालेल, थँक्यू. थोडंसं आधी तुमच्याबद्दल सांगा मला, तुमचं इंट्रोडक्शन काय? ओके, माझं नाव डॉक्टर प्रिया चौधरी, मी आयुर्वेदाचार्य आहे. मला आता आयुर्वेदाचार्याची डिग्री घेऊन जवळपास 15-20 वर्ष झाले. मी कधी प्रॅक्टिस केली नव्हती. मी मॅनेजमेंट साईडला पूर्णपणे स्वतःला वाहून घेतलं आणि काही हॉस्पिटल्समध्ये मॅनेजमेंटचा जॉब करत होते. कोविड ब्रेकडाऊन जो झाला त्याच्यानंतर मी स्वतःचं क्लिनिक चालू केलं, खालती नित्यवेद, जे माझं पहिलं क्लिनिक आहे. ते फक्त फिमेल्ससाठीच आहे. तिथून माझ्या कसं सांगणार, बिझनेसची सुरुवात झाली. कशी आयडिया सुचली तुम्हाला आहे की आपण एक मसाज करू शकतो आणि ते पण दृष्टी नसलेल्या यांना घेऊन? ओके, हा प्रश्न नेहमीच अगदी विचारला जातो. सो नित्यवेद जे आहे माझं आयुर्वेद क्लिनिक, ते फक्त फिमेल्ससाठीच आहे. आणि ते चालू करताना मला युनिसेक्स क्लिनिक चालू करायचं नव्हतं, कारण ब्युटी क्लिनिकमध्ये खूप वेळेला मसाज इन्क्लूड असतो. आणि तिथे मला असं जाणवलं की गरज खूप आहे मसाजची. आयुर्वेदामध्ये मसाज हा रोज करावा असं सांगितलं आहे, पण लोकांना त्याची इन्फॉर्मेशन नाही. आणि बाहेर मसाज घ्यायला गेले तर 2 गोष्टी, तर खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि मसाज या शब्दाला ऑरा फार खराब आहे. सो मला तो ट्रेंड जो आहे तो तोडायचा होता. तर आयुर्वेद फक्त फिमेल्सलाच करा असं नाही म्हणत, बरोबर, मसाज हा सर्वांसाठी, पण आपल्याकडे फक्त बाळंतपण झालं की मसाज करायचा. सो आयुर्वेद क्लिनिकमध्ये आम्ही त्याची सुरुवात केली आणि ऑनेस्टली मला खूप चांगला फीडबॅक मिळाला. पण सर्व म्हणत होते की आमच्यासोबत आमचे घरचे येतात, तुम्ही पुरुषांसाठी का नाही करत. म्हणजे गरज होती की वाढवायला पाहिजे, बिझनेस एक्सपॅन्शन करायला पाहिजे. तेव्हा म्हटलं ठीक आहे करूयात पुरुषांसाठी, पण ते बॅक ऑफ द माइंड सारखं होतं
मसाज नाही चालू करायचा आहे, कारण मग तसे फोन येणार, ते नको होतं. आणि रिसर्च करत असताना असं दिसलं की साऊथ कोरिया, जपान या कंट्रीजमध्ये अंध लोक मसाज करतात. इनफॅक्ट देर इज अ लॉ इन साऊथ कोरिया की फक्त अंध लोकच लायसन्स्ड मसाज थेरपिस्ट आहेत, इतर सर्व इलिगल आहेत. आणि मग तिथे असतात, तिथे जर ब्लाइंड लोक मसाज करू शकतात तर इथे का नाही? मग पुढचा रिसर्च चालू झाला, कुठे असणार ही लोक की जे ट्रेंड आहेत किंवा ज्यांना आपण ट्रेन करू शकतो. आणि मग ब्लाइंड स्कूलचा शोध झाला, सुरू केलं. सुरुवात 2 लोकांपासून केली, आता आमची जवळपास 6 लोकांची टीम आहे. आणि सारखं मला एक प्रश्न नेहमी येतो, विचारतात लोक, अंध लोकच का? आणि माझं उत्तर असतं, का नाही? इक्वली टॅलेंटेड आहेत, मग का नाही? आपण नॉर्मल लोकांना नाही जाऊन विचारत. आणि साऊथ कोरियामध्ये, जपानमध्ये, एवढ्या ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये करतात, तर इथे. आणि 2 वर्ष टिकून आहोत, ग्राफ वाढतो आहे. सो एव्हिडंट आहे की हे चांगलं आहे. तसं एक स्टोरी आहे आमची छोटीशी. जे कस्टमर आहेत तर तुमचे मसाजसाठी येतात, त्यांचा काय फीडबॅक आहे जेव्हा ते मसाज करून घेतात अंध लोकांकडनं? त्यांचा फीडबॅक, जे त्यांच्या तोंडचे शब्द ते सांगते, ते म्हणतात की यांना व्हिज्युअल डिस्ट्रॅक्शन नाही आहे, सारखं घड्याळाकडे बघणं आहे किंवा मोबाईलकडे बघणं आहे, हे नाही आहे. त्याच्यामुळे फार फोकस्ड असतात मसाज करताना. आणि ते आम्हाला समजताना, आमची बॉडी समजताना बघून नाही तर हात लावून स्पर्श करून त्यांना जाणवतं की ही मसल स्टिफ आहे, पायाला इथे सूज आली आहे, आणि ते फार मन लावून मसाज करतात. तर पेशंट्स नक्कीच हॅपी आहेत. मी फार प्राऊड फिलिंगने सांगते की आमचा पहिला कस्टमर अजूनही आमच्याकडे येतो. काय प्लॅन आहे आता पुढे तुमचा याला घेऊन? ओके, सो टू बी व्हेरी ऑनेस्ट, जेवढा आम्हाला हवा होता तेवढा रिस्पॉन्स नाही आहे, कारण अगदी गल्लीमध्ये आतमध्ये आहे. म्हणून आउटरीच सर्व्हिसेस आम्ही करतो, जिथे तुम्ही आम्हाला बघितलं, हिंजेवाडी, असे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये 2 गोष्टी, एक की मसाज करणं गरजेचं आहे, आणि दुसरं अंध लोक मसाज करू शकतात, आणि तिसरं इकॉनॉमिकल रेट्समध्ये. बाहेरच्या स्पामध्ये 3200, 4,000 असे रेट आहेत. आम्ही 1,000 रुपयाच्या आत फुल बॉडी मसाज देत होतो. या फेब्रुवारी, म्हणजे काल परवापासून आम्ही रेट्स वाढवलेले आहेत. पुढे असे की ही 6 लोकांची जी टीम आहे, असे 6 सेंटर्स विथ 6 पीपल ईच, हे तर नक्कीच स्वप्न आहे. कधी पूर्ण माहिती नाही, पण तयारी तशीच आहे. आणि आता मगाशी जो तुम्ही मुलगा बघितला, तो मसाज शिकायला आला होता, कारण आता ह्या लोकांना कळतंय, अंध लोकांनाही कळतंय की त्यांच्यासाठी डिसेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. असं नाही की रस्त्यावर उभं आहे, भिक्षा मागतायत, कोणीतरी दया म्हणून काहीतरी करतंय, असं नाही. सो तीही लोक पुढे येऊन आता म्हणतात की आम्हाला पण मसाज शिकायचा आहे. ओके, म्हणजे एक ट्रेनिंग सेंटरचा पण पुढे तुमचा प्लॅन आहे की हो, एक ट्रेनिंग सेंटर फक्त व्हिज्युअली चॅलेंज जे लोक आहेत त्यांच्यासाठी, सो दॅट त्यांच्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेच ना चांगली. ते शिक्षण फक्त BA MA करतायत, आता त्यांना तेवढंच करता येईल. त्याच्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज फारशा नाही आहेत, नाही आहे असं मी म्हणत नाही, पण खूप नाहीत. कॉम्पिटिशन नॉर्मल लोकांसोबत आहे. इथे ते नक्कीच मला वाटतं सर्वायवलसाठी जॉब करू शकतील. आता जे तुमच्याकडे ट्रेनिंग घेत आहेत किंवा आता हे 6 जण काम करतायत, त्यांना काय वाटतंय, ते तुम्हाला काय सांगतात? पहिला शब्द त्यांचा असतो की त्यांना सेफ वाटतं, म्हणजे त्यांना कोणी एक्सप्लॉइट करत नाही. हे बाहेर खूप होतं, इतर सेंटर्समध्ये हा प्रकार फार ऐकण्यात आला आहे. तर त्यांना इथे, कारण आमच्याकडे सेम जेंडर मसाज पॉलिसी आहे, मेल टू मेलच मसाज होणार, फिमेल टू फिमेलच होणार. त्यामुळे त्यांना फार सेफ वाटतं. सिक्युरिटी वाटते जॉबची की हो आहेत. आणि पेशंट्सही आमचे खूप चांगले असल्यामुळे त्यांना चांगला मान दिला जातो. असं नाही की मसाजवाला आहे असं नाही, थेरपिस्ट आहेत. सो एक थेरपेटिक अँगल आहे, म्हणून त्यांना ते छान वाटतं. आणि आम्ही सारखं काहीतरी नवीन शिकावं हे बघत असतो. सो आत्ता आम्ही एक आयुर्वेदिक योगा मसाजही नवीन त्यांना शिकवायचा प्रयत्न करतो. दे फील सेफ अँड सिक्युअर अराउंड हिअर. एक लोकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा की जे अंध लोकांना हे समजतात किंवा मग जे बाहेर आहेत, जे काम करण्यासाठी इच्छुक आहेत वगैरे, तर तुमचा एक सोशल मेसेज काय असणार आहे त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी? त्यांना गरज असते आपली, रस्ता क्रॉस करताना किंवा बसमध्ये चढताना त्यांना मदत लागते. पण त्या प्रत्येक मदतीचा अर्थ हा नाही घ्यायला पाहिजे की ते भिक्षा मागतायत किंवा काय. म्हणजे आमच्या स्टाफला भरपूर वेळेला असं होतं की बस स्टॉपवर उभा आहे, हातात पैसे देऊन जाणार, असा प्रत्येकजण नाही आहे. तर त्यांना तेवढ्याच रिस्पेक्टची गरज आहे जेवढी अदरवाईज एका मुलाला असते किंवा एका मुलीला असते. मग का म्हणून त्यांच्याकडे अरे अरे
पिटी किंवा सिम्पती का, नॉर्मल आहे, इट्स ओके. सगळ्यांना कधी नाही, आपण पडलो तरी आपल्याला मदतीची गरज आहे, मग त्यांनाही पडते, तेवढंच. असं वेगळं त्यांना ट्रीट करू नका की ते अंध आहेत, अरे अरे, ही फिलिंग नको यायला. इंडिपेंडंट होण्यासाठी मदत करायला पाहिजे, त्यांना उभं राहण्याचं किंवा एखादं एज्युकेशन द्यायलासाठी, पण सिंपत्ती त्या टाईपमध्ये ते नाही गेलं पाहिजे, ती नाही द्यायला पाहिजे नक्कीच. आणि मला फार छान वाटतंय सांगताना की आमच्या इथे जी लोक येतात आणि ते यांना बघून खरंच इन्स्पायर होतात की आमच्या क्लिनिकला किंवा सॉरी आमच्या ऑफिसमध्ये आम्ही यांना जॉब देऊ शकतो का, जर कोणी कम्प्युटर ट्रेंड असेल. कारण सगळ्या ब्लाइंड मुलांना वोकेशनल ट्रेनिंग दिलं जातं सेंटर्समध्ये, गव्हर्मेंट सेंटर्समध्ये. आणि जर कोणी चांगलं करत असेल कम्प्युटरचं काम तर आमच्या इथे लोक येऊन विचारतात की आम्हाला तुम्ही कोणी प्रोव्हाइड करू शकतं का. सो ही चांगली गोष्ट आहे, त्यांना इंडिपेंडन्स नक्कीच मिळतो त्याच्याने. बरोबर, फ्रीडम ऑफ वर्क. गरज नाही की हेच काम केलं पाहिजे, काहीतरी आर्टिस्टिकच असलं पाहिजे असं नाही आहे. आज हेही काम ते करू शकतात. मसाज जर करायची असेल तर प्रोसिजर काय, जर प्रोसिजर क्लिनिकबद्दल सांगा थोडक्यात. ओके, सो माझं क्लिनिक हे फार आतमध्ये आहे, जरी बाणेर बालेवाडी हाय स्ट्रीटच्या जवळ असलं तरी गल्लीच्या शेवटी आहे. सो आमच्याकडे येणारा पेशंट हा मोस्टली माउथ पब्लिसिटीने येतो, म्हणून त्यांना ॲड्रेस बऱ्यापैकी माहिती असतो, पण अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आत्ता गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत की ID कार्ड देणं फार गरजेचं आहे. कुठलंही त्यांचं ID कार्ड त्यांनी द्यायचं, आम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आणि ते घेऊ शकतात. आमच्याकडे फक्त एकच प्रॉब्लेम आहे की जिथे बाहेर तुम्हाला 60 मिनिटाचा मसाज मिळतो, इथे तसं नाही आहे, 90 मिनिटाचाच मसाज घ्यावा लागतो. कारण थोडे रेस्ट्रिक्शन्स आहेत त्यांच्यासाठी की ते 60 मिनिटात नाही फुल करू शकत. मुव्हिंग अराउंड द टेबल टाईम जातो त्यांचाही, असं आहे. सो दे कॅन जस्ट कॉल मी माझ्या नंबरवर दिव्य स्पर्शच्या, आणि ते येऊ शकतात विथ अपॉइंटमेंट. थँक्यू सो मच, खूप चांगलं काम करताय तुम्ही. आमच्याकडं तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच की तुम्ही इथे आलातच आमच्यासाठी. इट रिअली मीन्स अ लॉट, अक्षय.